लाडकी बहिणीला लाडक्या ताईंनो 13वा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता सरकारचा एक मोठा निर्णय झालेला आहे। तर एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे। तर लाडक्या ताईंनो तुम्हाला पुराव्यासहित सगळ्या गोष्टी दाखवणार आहे, तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे, कारण की सरकारचा एक मोठा निर्णय झालेला आहे। 13वा हप्ता अशाच लाडक्या ताईंना भेटणार आहे ज्या पात्र असणार आहेत। आणि लाडक्या ताईंनो तुम्ही सगळेजण विचारतात की सर हा लाडक्या बहिणीला 13वा हप्ता कधी भेटणार आहे, याच्याबद्दल पण बातमी समोर आली आहे, तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। आणि लाडक्या ताईंनो एक छोटा प्रश्न तुम्हाला विचारतोय, तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुमच्या घरामध्ये किती महिला या ठिकाणी लाडक्या बहिणीचा योजनेचा लाभ घेत आहेत कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगायचं आहे। आणि ज्या लाडक्या ताईंना 12वा हप्ता भेटलेला नाहीये त्यांनी पण एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय, कारण की त्यांच्यासाठी एक मोठा निर्णय झालेला आहे। सरकारने एक मोठी बातमी या ठिकाणी दिलेली आहे। तर व्हिडिओला वेळ न वाया घालता सुरुवात करत आहे। तर लाडक्या ताईंनो एक छोटी गोष्ट तुम्हाला मी सांगत आहे, तो म्हणजे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, शेवटपर्यंत बघा, कारण की सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला ही ब्रेकिंग न्यूज मी दाखवत आहे, सगळ्यात फास्ट स्वरूपात तुम्हाला ही बातमी दाखवत आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा। चला तर वेळ नाही वाया गेला तर डायरेक्ट तुम्हाला व्हिडिओला सुरुवात करणार आहे। या ठिकाणी तुम्ही साम टीव्हीची ही बातमी आहे, आत्ताच थोड्या वेळापूर्वी म्हणजे थोड्या वेळापूर्वीची ही बातमी आहे, लेटेस्ट बातमी, सर्वात अगोदर ब्रेकिंग न्यूज तुमच्यासाठी मी दाखवत आहे। तर व्हिडिओ दाखवा बघा। लाडकी बहीण योजनेसंदर्भातली एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त महिलांचे लाभ आता बंद करण्यात येणार आहेत। आता एकाच कुटुंबातील 2 डायरेक्ट तुम्ही ऐकलं असेल लाडक्या ताईंनो, एक सरकारची मोठी बातमी या ठिकाणी आलेली आहे, मोठा निर्णय सरकारने घेऊन टाकलेला आहे। तो निर्णय काय आहे, तर एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त महिला जर या ठिकाणी लाडक्या बहिणीचा फॉर्म भरला असेल, त्यांनी या ठिकाणी लाभ घेत असतील तर त्यांचा डायरेक्ट लाभ बंद करण्यात येणार आहे। परत तुम्हाला ऐकायचं असेल तर परत ऐका, आणि तुमच्या घरामध्ये तुम्ही किती जणांनी लाभ घेत आहेत एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। आणि ही पात्रता अर्जामध्ये होती का, ही पात्रता सुरुवातीपासून होती का, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला मी पुराव्यासहित दाखवणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा लाडक्या ताईंनो, कारण की तुमचा लाडक्या बहिणीचा योजनेचा लाभ बंद नको व्हायला, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी मी दाखवणार आहे। चेक करायच्या सगळ्या गोष्टी, कारण की 13वा हप्ता त्याच लाडक्या ताईंना भेटणार आहे। तर बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भातली एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त महिलांचे लाभ आता बंद करण्यात येणार आहेत। आता एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त असलेल्या लाभार्थ्यांच्या नावापुढे FSC मल्टिपल इन फॅमिली असं FSC बघा, एक नवीन आता अपडेट समोर आली आहे। सगळ्यात अगोदर तुम्हाला आपल्या या चॅनलवर, ट्रिक्स गुरु या चॅनलवर मी दाखवत आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता की त्यांनी आता ज्या लाडक्या ताई म्हणजे महिला म्हणजे जास्त म्हणजे एकाच कुटुंबातील 1-2 पेक्षा जास्त महिला जर लाभ घेत असतील तर त्यांच्या फॉर्म मध्ये म्हणजे त्यांच्या प्रोफाईलवर त्यांनी एक गोष्ट अपडेट केलेली आहे। ती गोष्ट काय ती एकदा परत तुम्ही ऐकायची आहे बघा। एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त असलेल्या लाभार्थ्यांच्या नावापुढे FSC मल्टिपल इन फॅमिली असा FSC अशा स्वरूपाचं स्टेटमेंट आता येणार आहे। म्हणजे जसं बघा, संजय गांधी योजना अशा नावाचा एक तुमच्या समोर कॉलम येत होता, कशामध्ये तुमच्या प्रोफाईल मध्ये, त्याच्यामध्ये प्रोफाईलच्या पुढे जर यस असेल तर तुम्हाला लाभ भेटत नव्हता। संजय गांधी योजनेच्या ताईंना माहिती आहे, जर त्यांच्या पुढे यस आलं तर त्यांना पैसे भेटत नव्हते, तर अशाच, आणि नो असेल तर सगळ्याला पैसे भेटत होते। तर त्या स्वरूपात या ठिकाणी जर तुम्ही एकाच कुटुंबामध्ये 2 पेक्षा जास्त महिला या ठिकाणी जर लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये बसत असतील तर त्यांच्यासाठी ही एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। त्यांच्या समोर या ठिकाणी प्रोफाईल मध्ये हे तुम्हाला दाखवणार पण आहे। सगळ्यात अगोदर तुम्हाला बघा, आपल्या या चॅनलवर मी हे दाखवत आहे, तर कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचं तुमचं फॉर्मचं स्टेटस चेक करायचं आहे आणि तुमच्या नावापुढे असं काही आलं आहे का, तुमच्या नावापुढे असं बघा, परत एकदा तुमच्या समोर दाखवतोय मी, नावापुढे FSC मल्टिपल इन फॅमिली बघा, FSC मल्टिपल इन फॅमिली म्हणजे तुम्ही एकापेक्षा जास्त 2 पेक्षा जास्त लाडक्या बहिणी फॉर्म भरून या ठिकाणी याचा फायदा घेत असतील तर अशा लाडक्या ताईंच्या पुढे हे यायला सुरुवात झालेली आहे। आणि असं जर तुमच्या समोर आलं तर तुम्हाला लाभ आता बंद होणार आहे। तर लाडक्या ताईंनो हे सर्वांनी पटपट सर्वांनी चेक करायचंय। सगळ्यात अगोदर आपल्या या चॅनलवर ही तुम्हाला मी माहिती दाखवत आहे। कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त, तर बघा एक महत्त्वाची बातमी तुम्हाला आता लाडक्या ताईंनो दाखवलेली आहे। तर ह्या बातमीमध्ये डायरेक्ट या ठिकाणी तुम्हाला एक छोटा मी आता प्रश्न विचारणार आहे।
बघा लाडक्या बहिणींनो, काय काय महत्वाची बातमी आली ती तुमच्या समोर दाखवणार आहे. तर वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा तुमच्याकडे जास्त आहे का? सर्वांनी पटपट कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय, कारण 13वा हप्ता सर्वांना भेटणार नाही. आता ही गोष्ट निश्चित झालेली आहे, कारण आता लाडक्या बहिणीला 1 वर्ष कंप्लीट झालेलं आहे आणि जुलै महिन्याचा हप्ता असणार आहे तो एकदम तंतोतंत ज्या लाडक्या ताई पात्र असणार आहेत त्यांनाच भेटणार आहे. आणि 12व्या हप्ता पण बऱ्याच लाडक्या ताईंना बाजूला काढलेला आहे. त्याचे कारण या ठिकाणी समोर यायला सुरुवात झाली. तुम्हाला मी सांगितलं होतं, मागे पण सांगितलं होतं, लाडक्या ताईंनो तुमची हळूहळू पात्रता आता चेक केली जाणार आहे आणि तुम्हाला हळूहळू आता लाडक्या बहिणीमधून वगळलं जाणार आहे. पण याच्यामध्ये पात्रतेमध्ये बसत असताल तर तुम्हाला कोणी टच करणार नाही. पण आता याच्यामध्ये एक प्रॉब्लेम झालेला लाडक्या बहिणींनो, ती म्हणजे की जर पात्रता काय होती एक लक्षात घ्या, जर घरामध्ये एक विवाहित स्त्री किंवा विधवा स्त्री किंवा असे कोणी जर स्त्री असतील आणि दुसरी अविवाहित, म्हणजे एक विवाहित आणि एक अविवाहित, अशा जर 2 स्त्रिया असतील त्यांचा लाभ चालू असणार आहे, ही पात्रता होती. पण आता यांनी काय नवीन काय गोष्ट केलेली आहे, जर 2 पेक्षा जास्त कोणी जर फॉर्म भरले असतील एका कुटुंबातील तर त्या तिघांना पण बाहेर काढून टाकलं. तर हे चुकीचं आहे. तर लाडक्या बहिणींनो, सरकारला एक माझी विनंती आहे की अशा गोष्टीमध्ये एक गोष्ट करायला पाहिजे की बाबा, जर तुम्ही 2 पेक्षा जास्त जर महिला लाभ घेत असतील एका कुटुंबातल्या, तर एका महिलांना बाजूला काढा, तिघांना पण बाजू काढू नका. किंवा जर 4 असतील 5 असतील जेवढे काही असतील त्या वरच्या 2 पेक्षा जास्त ताईंना तुम्ही बाजूला काढा. 2 लाडक्या ताई तरी कमीत कमी त्या कुटुंबातील ठेवा. हा मी सरकारकडे मागणी करत आहे. सर्वात पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपण मागणी करत असतो, तर पहिली मागणी आपली लाडक्या बहिणीच्या वतीने असणार आहे. आता जरी तुम्ही एक मला कमेंट बॉक्समध्ये विचारतो तो प्रश्नाचं उत्तर द्या. तर कुटुंबामध्ये तुमच्या रेशन कार्डवर किती महिलांचे नाव आहेत मला पटपट सर्वांनी सांगायचं आहे. आपण सगळ्या गोष्टी चेक करत आहोत लाडके बहिणींनो. आता या ठिकाणी काही आपल्याला गोष्टी चेक कराव्या लागतील. खूप महत्वाचा आता हा जो महिना असणार आहे, या महिन्यातले सगळे व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक बघायचे, कारण की हा महिना ज्या लाडक्या ताई टिकतील तेच आता कंटिन्यू राहणार. त्याच्यामुळे व्हिडिओ आपले दररोज, आता हे इथून पासून पुढचे व्हिडिओ दररोज बघायचे, कारण खूप महत्वाचे व्हिडिओ असणार आहेत. कारण की आता तुमचे चेकिंग सुरू झालेले आहेत आणि ज्या चेकिंग मध्ये जर तुम्ही सापडलात तर तुमचा डायरेक्ट या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या योजनेचा लाभ बंद होणार आहे. तर रेशन कार्डवरील जर रेशन कार्ड तुमच्याकडे एकापेक्षा जास्त 2 पेक्षा जास्त महिलांचे नाव आहेत काय कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तुमच्या घरात किती महिलांना लाभ घेत आहेत, म्हणजे तुमच्या घरामध्ये लाडक्या बहिणीचा किती जण लाभ घेत आहेत एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि घरामध्ये एकापेक्षा जास्त विवाहित महिला लाभ घेत आहेत का? बघा, एकापेक्षा जर जास्त महिला जर काय करत असतील, लाभ घेत असतील, तर त्या कुणी असे आहेत का कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. कारण की बघा, एक 8 होती, म्हणजे पात्रता काय आहे ती समजून सांगतो तुम्हाला. पात्रता तुमच्यासाठी बघा परत दाखवतो, कारण ती पात्रता तुम्हाला समजेल तरच तुम्हाला ती गोष्ट. बघा, ही पात्रता आहे. बघा, या पात्रतेमुळे तुम्ही कट होत आहात. हे बघा, लाडकी बहीण योजनेचं हे वेबसाईट आहे. वेबसाईट मधले सरकारचा GR होता. GR मधले दुसरी 8 किंवा दुसरी पात्रता तुम्ही या ठिकाणी बघू शकता. दुसरी पात्रता काय आहे? राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परिपक्व, निराधार महिला, तसेच म्हणजे आणखी, आणि कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला, म्हणजे दोन्हीपैकी एक, म्हणजे एक विवाहित चालेल आणि एक अविवाहित चालेल, किंवा एक विधवा चालेल, एक अविवाहित चालेल, किंवा एक घटस्फोटित चालेल आणि एक अविवाहित चालेल. पण असं नाही की दोन्ही अविवाहित, असं नाही, दोन्हीपैकी एक. लक्षात घ्या, विवाहित एक पाहिजे आणि अविवाहित एक पाहिजे. अशा जर कोणी लाडक्या ताई असतील, 2 असतील कुटुंबामधल्या, काही प्रॉब्लेम नाही. पण जर 2 पेक्षा जास्त असतील तर असं नको व्हायला की तिघांचा पण लाभ कट करायला लागले किंवा 4 लोकांचे लाभ कट करायला. हे चुकीचं आहे. ही गोष्ट पण मी त्यासाठी सांगत आहे लाडके ताईंनो, कारण की बऱ्याच ताईंचे मेसेज येत आहेत की सर आमच्या घरामध्ये तिघांचे पण फॉर्म उडून टाकलेत, आमच्या सर घरामधले सगळ्यांचेच फॉर्म उडून टाकले, तर आम्हाला कुणालाच भेटायला गेले. हे चुकीचं आहे. पात्रतेमध्ये काय सांगितलंय, घरामधलं एक विवाहित आणि दुसरी अविवाहित, म्हणजे 2 तुम्ही ठेवा, मग बाकीचे किती काढायचे ते तुमचं प्रश्न राहिला. सरकारकडे एक विनंती आहे तुमचं, आणि मला सरकार सर्व लाडके त्यांना एक प्रश्न विचारते, तुमच्या घरामध्ये किती महिला आहेत ज्या लाडक्या बहिणीचा फॉर्म भरलेला आहे त्यांनी एकदा कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचं. सगळ्या गोष्टी आपल्याला चेक करायच्या. इथे थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव. सर्वांनी कमेंट्स टाका तुम्ही किती जण फॉर्म भरलेले आहेत प्लीज. या ठिकाणी जे थांबूया. श्री गुरुदेव. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री